नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर कशा आहात? मी सनिश्री पुन्हा एकदा स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललो आहे कोकणात. गाडी भेटली आहे. गाडी तब्बल 1 तास लेट आहे. म्हणजे 7 तासची गाडी BT1 8 वाजता आले, 8 वाजले आत्ताच गाडी आली. तर गाडी 1 तास लेट आहे. पावसापायी असू शकतं. तर सीट पण भेटले बसायला. गाडी खाली आहे. पूर्ण सीझन नाही, ऑफ सीझन आहे, त्यामुळे चाललं आहे. मित्रांनो, जाण्याचे 2 कारण आहेत. म्हणजे एक कारण म्हणजे क्रांतीच्या वडिलांची तब्येत वगैरे नाही, त्यामुळे चाललं आहे. आणि दुसरं कारण हे आहे की आता तर श्रावण सोमवार चालू होत आहे. तर श्रावण सोमवारनिमित्त गावी चाललो आहे. क्रांतीच्या गावी संगमेश्वरला सासरवाडीला चाललो आहे. तर क्रांतीच्या गावी सोमवार असतात, श्रावण सोमवार असतात. श्रावण सोमवार असतात, त्यामुळे चाललो आहे. तर उद्या सोमवार आहे. ऑफिसची दांडी मारून चाललं आहे. तर उद्या सोमवार आहे, त्यानिमित्त माझं फर्स्ट टाईम आहे. तर बघूया एक्झॅक्टली काय कसं काय असतं आणि तुम्हालाही दाखवेन काय तिकडे होतात. मलाही आयडिया नाही काय असतं तिथे. तुम्हालाही नक्की बघायला आवडेल. बघूया उद्या आहे ते. आज संडे आहे. संडेला सकाळची 7ची गाडी एक पकडतो आहे. 8 वाजता गाडी लेट झाली. तर बघूया गाडी किती वाजता निघते. ठीक आहे, कंटिन्यू या व्हिडिओमध्ये. गाडी निघाली. 7ची गाडी 9 वाजता. खूप उशीर झाला. बघूया आता पुढे किती वेळ आहे, कसं काय आहे आयडिया नाही आहे. बाय बाय बाय. भूक पण लागले. खाल्लंही नाही सकाळी काय. आता बघूया काय भेटतं खायला आणि खाऊन घेऊया. कॅन्सल आणि मला दोघांनाही भूक झालं आहे. फायनली गाडी निघाले. थोडं बरं वाटलं आहे. 9 वाजता गाडी निघाली. ठीक आहे, काय नाही. झाले आता गाडी तेव्हा सुरुवात झाली आहे. आता समोसा खाऊया. भूक लागले म्हणून समोसा खाल्ला. क्रांतीने अजून काय नाही बनवायचं नाही. बघूया काय तिला भेटेल.
फायनली उतरलो आहे 3:30 वाजता, 9 ते 3:30. टाईम तेवढाच झाला, बरोबर झाला. फक्त गाडी लेट झाली. 2:30ची गाडी 1 तास, 2:30ला येते, 1 तास लेट झाला. हा 1:30ला, सॉरी 1:30ला 2 तास बरोबर. आता उतरलो, बघूया काय भेटते, रिक्षा भेटते की एस टी भेटते. मित्रांनो संगमेश्वर डेपो, संगमेश्वरच्या मार्केटला झालं आहे, थोडंफार काय ते घ्यायला. तर मित्रांनो खाऊ वगैरे घेऊन झालं आहे. आता एस टी लागले, कारण की आणखी बोलते उद्या उपवास आहे तर काय ते दूध वगैरे ते दूध घ्यायला गेले आहे. आणि ही मागे एस टी लागले. यहाँ संगमेश्वर एस टी स्टँड काम चालू आहे. निघाली आहे. एस टी निघाली आहे, कम्प्लीटली खाली आहे. साठी बघू शकता गाडी निघाली आहे. आता कोसुमला होतं आता इथे. तर मित्रांनो फायनली पोचलो आहे सासरवाडीला. पाठीबाजूला सुद्धा रिक्षा गेली फिरून. ट्रेनमध्ये उतरलं, देवगुपासून एस टीने आलो, कोसुमला उतरलं आणि कोसुमपासून रिक्षा इथपर्यंत. मस्त आहे ना. पहिली इथं शेती व्हायची, आता काजू लावलेत ना गांधी. इथं एक शेती आहे मस्त. जरा चांगलंच वाटतं गावी आल्यावरती मुंबईपासून, फ्रेश पूर्ण वाटतं. हे बघा काजूची लागवड केली आहे. मुद्दामून इकडं होतं गाडी मेन म्हणजे घराजवळ जाते, पण आम्ही मुद्दामून इकडे होतो की जरा मजा घ्याव्या गावी आल्याची. डायरेक्टली घरी जाऊन मजा नाही भेटणार. क्रांती बघा चालू. हे मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे. आत्ताच 5:30 वाजलेत, तर आत्ताच घरी पोचलो आहे. म्हणजे सकाळी मॉर्निंगलाच मुंबईवरून 5:30 ते गावी पोचतं 5:30 म्हणजे गावी. तर तब्बल 12 तासाचा ट्रॅव्हल झाला आहे. तर 5:30ला पोचलो आहे. मस्त वाटतं, पण काही त्रास नाही झाला आहे. मस्त गाडी खाली होती, आराम कसा झोपून वगैरे आलो आहे. पाऊस थोडं कमी आहे इकडे, पण वेलकम केला नाही पावसाने आमचा. जेव्हा रिक्षा आम्ही पकडली तेव्हा पाऊस आलेला होता, तर वेलकम तर केला नाही पावसाने. चांगल्यापैकी मस्त आहे की, तर चांगलं बघं वाटतं आहे गावी येऊन. तर ही आजची व्हिडिओ ट्रॅव्हलची, म्हणजे मुंबई ते संगमेश्वर ट्रॅव्हलची व्हिडिओ आज इथेच मी थांबवतो आहे.
पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मी तुमची गदा घेतो आहे. आणि चॅनलला नवीन असाल, जर कोणी नवीन असेल तर त्याने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर चला मग तुमची गदा घेतो. बाय बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.